भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान कार्यकाळाला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विठोबा बिल्ला नाईक यांच्या जनसंपर्क कार्यालय फेणेगाव येथे प्रभाग क्रमांक 22 मध्ये मोफत शासकीय विविध शिबिराचे आयोजन शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत करण्यात आले होते। सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपच्या वतीनं स्थानिक पातळीवर मोफत शिबिरे आयोजित केली जात आहेत। या शिबिरामध्ये नागरिकांसाठी आयुष्यमान भारत कार्ड, ई श्रम कार्ड, आभा कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, डोमिसाईल प्रमाणपत्र, विविध शासकीय सुविधांची माहिती व नोंदणी करण्यात आली। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रवी सावंत व विकास बाफना यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला। नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध योजना व सुविधा पोहोचवण्याचे काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या संदेशानुसार 25 जूनपर्यंत भिवंडी परिसरात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। भाजपा जिल्हाध्यक्ष रवी सावंत म्हणाले की नरेंद्र मोदी यांनी देशाचा चेहरामोहरा बदलला आहे। केवळ घोषणाबाजी न करता एका नियोजनबद्ध रणनीतीच्या जोरावर मोदीजींनी देशाचा विकास केला आहे। भारताला केवळ अनुदानावर जगणारे राष्ट्र न बनवता जगासमोर स्वाभिमानाने उभे करण्याचे काम पंतप्रधानांनी केले आहे। देशात मेक इन इंडिया ही चळवळ यशस्वी राबवून आता मेक फॉर वर्ल्डच्या दिशेने भारताने पाऊल टाकले आहे। आज जागतिक महाशक्ती बनवण्याचे काम त्यांनी केले आहे। गेल्या 10 वर्षात तब्बल 25 कोटी जनतेला गरिबीच्या चक्रातून बाहेर काढण्यात सरकारला मोठे यश आले आहे। विठोबा बिल्ला नाईक पुढे म्हणाले की मोदीजींच्या कार्यकाळात देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेने अभूतपूर्व प्रगती केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला पूर्णपणे राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले आहे। म्हणूनच ते खऱ्या अर्थाने राष्ट्र तपस्वी आहेत। बघा, आमचे भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना 12 वर्ष पूर्ण झाले आणि आज ते भारतातले म्हणजे क्रमांक 1 असे पंतप्रधान आहेत ज्यांनी सर्वात जास्त दिवस भारताच्या पंतप्रधान पदावर कंटिन्युटी ठेवली। म्हणजे याच्या अगोदर पंडित जवाहरलाल नेहरू हे 4079 दिवस होते, पण आज मोदीजींनी जे कंटिन्यू 4100 दिवसांच्यावर त्यांचा आज प्रवास झाला आहे आणि ह्या एवढ्या कारकिर्दीत त्यांनी जे जे गरीब जनतेसाठी कार्य केले, ज्या शासकीय योजना ठेवल्या त्या आम्हाला सूचना देण्यात आल्या की आपल्या जिल्ह्याच्या मार्फत हर एक ठिकाणी त्या योजना गरिबांपर्यंत पोहोचवल्या जाव्यात। त्यासाठी आमचे विठोबा नाईक जे ओबीसी मोर्चाचे आमचे जिल्ह्याचे प्रमुख आहेत त्यांनी सुरुवात केली। इकडनं जे आधार कार्ड, आभा कार्ड, श्रम कार्ड अशा विविध योजना म्हणजे बरेच योजना याच्यामध्ये आहेत आणि इकडच्या लोकांना पण त्याची माहिती पण नव्हती। त्यांची माहिती देऊन 2 दिवस त्यांचा प्रचार करून आज त्यांनी पब्लिकला इकडे बोलून हा कार्यक्रम सुरुवात केला। असाच कार्यक्रम येणाऱ्या 2-4 दिवसात आमचा पद्मानगरला होणार आहे, बाजारपेठेत आहे, भंडारी कंपाऊंडला, अशा विविध ठिकाणी काही मुस्लिम एरियामध्ये पण आमच्या अल्पसंख्याक आघाडीचे कामं करतात आहे। म्हणजे हे आम्हाला जाती धर्म बघायचं नाही, प्रत्येक माणसाला जी मोदीजींनी योजना दिली आहे ती योजनेचा लाभ त्या माणसाने घ्यायला पाहिजे, प्रत्येक भारताच्या व्यक्तीने घ्यायला पाहिजे ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे। म्हणून आम्ही सर्वीकडे फिरतोय। त्याचप्रमाणे त्यांच्या या 12 वर्षाच्या तपपूर्तीमध्ये भिवंडी जिल्ह्याला वृक्षरोपण हा कार्यक्रम पहिले दिला होता, सुरुवात केली। तर भिवंडीमध्ये जवळजवळ 10 ते 15 हजार वृक्ष भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून लावले गेले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदेशामध्ये 25 लाखाच्या वर वृक्ष लावण्यात आले। ही म्हणजे भारतीय जनता भले काहीतरी चांगला म्हणजे व्हायला पाहिजे। मोदीजींना 12 वर्ष झाले म्हणून कुठे पण काय पण कार्यक्रम करण्यापेक्षा भारताचा कसा भला होईल हीच इच्छा मोदीजींची असते। म्हणून त्यांनी त्यांचे कार्यक्रम सांगितले। आता तुम्ही वातावरणातला बदल बघतात, आज तारीख आली आहे 19 तारीख, अजून पावसाचा एक थेंबही पडला नाही। त्याचं कारणच ते आहे। म्हणून मोदीजींची इच्छा होती की पूर्ण भारतभर माझ्या या तपपूर्तीमध्ये वृक्ष लावले जावे आणि ते वृक्षांची काळजी घ्या, त्या वृक्षांना मोठे करा, तरच वातावरणात बदल होईल आणि वातावरण जसं आहे तो कंटिन्युटी तसा चालू राहील।
परत त्यांचे जे जे विकास कार्य होते त्या विकास कार्यावर आमचा दौरा होता. मेट्रो स्टेशन असो या IGM जो 200 बेडचा हॉस्पिटल असो, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मीनाताई ठाकरे नाट्यगृह, असे सगळे जे प्रोजेक्ट आज 12 वर्षामध्ये झाले आहेत ते प्रोजेक्ट पण आम्ही फिरून त्याची पाहणी करून ते लवकरात लवकर चालू होतील याची काळजी घेतली. तसं आम्ही अजून असेच कार्यक्रम आम्हाला दिलेत, तर हे कार्यक्रम 25 तारखेपर्यंत चालतच राहतील. आणि तुम्हाला पण आमची विनंती आहे की आज 12 वर्ष मोदीजींचे जे चालू आहेत आणि त्याच्यामध्ये जे कार्यक्रम चालू आहेत त्या तुमच्या माध्यमातून तुम्ही पण इतर जनतेला जागरूक करून या योजनांचा लाभ घ्यायला सांगा. या योजना सगळीकडे चालू राहणार. RTO ऑफिसमध्ये पण आम्ही चालू ठेवली, तुम्ही पण सांगा. बस एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवून द्यायचे. आज 22 नंबर वार्डामध्ये जे दाखल्यांचं शिबिर लावलेलं आहे, खास करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 12 वर्ष झाली त्याच्या कार्यकाळाला आणि सुरळीत आणि जनतेच्या सुविधांसाठी असे देशाचे एकमेव पंतप्रधान आहे, जेणेकरून एवढ्या वर्षे ते भारताच्या जनतेच्या सेवेसाठी आहेत आणि त्यांच्याच या उद्देशाने लोकांपर्यंत शासकीय सेवा, यानी की ज्या लोकांना गरजू आहेत अशा प्रकारचे जे विविध प्रकारचे जे कॅम्प लावलेले आहेत, त्याच्यामध्ये आभा कार्ड आहे, ई-श्रम कार्ड आहे, डोनर फाईट आहे आणि वयोवृद्धांसाठी महिलांसाठी बस सेवेच्या माध्यमातून तेही त्यांना सुविधामुक्त देण्याचे कार्ड इथे बनण्याचा एक उद्देशाने आज एक कॅम्प लावलेला आहे. आणि या कॅम्पच्या माध्यमातून 12 वर्ष पूर्ण देशाचे पंतप्रधान झालेले असल्या कारणाने आणि पूर्ण कार्यकारिणी BJPचे नेते मंडळी यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत लोकांना सुविधा पुरवण्याचं काम आज आम्ही भारतीय जनता पार्टी भिवंडी शहराचे जिल्हा अध्यक्ष असतील, आमदार पश्चिमचे महेश चौगुले असतील आणि पूर्ण भिवंडीतली भारतीय जनता पार्टी टीम ही प्रत्यक्षाने लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि खास करून पूर्ण या 25 दिवसाच्या कार्यक्रमातील विविध योजनेचा लोकांपर्यंत लोकार्पण काही गोष्टी झालेल्या त्याही लोकांना निदर्शनं आणून आणि प्रत्यक्षात दाखवून देण्याच्या गरजेच्या माध्यमातून आज या आमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उदाहरणार्थ मेट्रो ही एक भिवंडीसाठी एक लोकांसाठी एक चांगली सुविधा, 200 बेडचा हॉस्पिटल IGMच्या बाजूला, अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, अशा विविध योजना आणि 52 रस्त्यांची जी कामं केली या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून विकास झालेल्या आहेत. त्याच पद्धतीने येणाऱ्या हर एक सुविधा लोकांपर्यंत कुठल्या पद्धतीने पोहोचवल्या जातील या गोष्टीवर आमचा जास्तीत जास्त भार राहील. धन्यवाद.